नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर आज आर्द्रा नक्षत्र हे कृष्ण पक्षामध्ये जर आलं तर शिवशंभूंची सेवा करण्यासाठी हा सुवर्णयोग मानला जातो. म्हणजे काय तर आजच्या दिवशी आपण भगवंतांची, शिवशंभूंची, महादेवांची जितक्या आर्ततेने आपण सेवा करू तितकं आपल्याला 100 पटीने फळ मिळतं. म्हणजे जर आजच्या दिवशी शिवशंभूंची सेवा केली तर आपल्याला 100 शिवरात्रींचं आपण जे सेवा करतो पूजा करतो त्याचं फळ आपल्याला आजच्या पूजेने मिळतं. तर आज विशेष काय सेवा करायची, तर आज आपला अनारस म्हणजे डाळिंबाच्या रसाने जर शिवांना अभिषेक केला तर आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होऊ शकते. आपण उसाच्या रसाने आज अभिषेक करू शकतो. तसेच तीळयुक्त पाण्याने आपण अभिषेक करू शकतो. म्हणजे सकाळी पहाटे लवकर उठायचं, अंघोळ करायची आणि आपण घरातील पाणी घ्यायचं, कारण की त्याच्यामुळे पितृदोष नाहीसे होतात. मग घरातील पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडे काळे तीळ घालायचे आणि शमीपत्र घ्यायचं, कारण आज शनिवार आहे, सुवर्णयोग आहे हा. मग आपण हे साहित्य घेऊन शिवालयामध्ये जायचं आणि त्या तीळयुक्त पाण्याने शिवशंभूंना जलाभिषेक घालायचा. आपल्या मागची शनीपीडा किंवा काही इतर त्रास असतील ते सुद्धा दूर होतात आणि लक्ष्मीची प्राप्ती होते आपल्याला. त्याच्यानंतर तिथेच बसून आपण 11 वेळा ओम नमो श्री महारुद्राय नमो नमः या मंत्राचा जप करायचा. मंत्र पुन्हा एकदा ऐका. ओम नमो श्री महारुद्राय नमो नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आणि तिथेच बसून एका कोपऱ्यात बसला तरी चालेल, कारण दुसऱ्या भक्तांना सुद्धा जलाभिषेक करायचा असतो. एका साईडला बसून आपण तिथे बसून शिवमहिम्न स्तोत्र हे वाचायचं आहे. कंटिन्यू जलाभिषेक तिथे होतच असतो महादेवाच्या मंदिरात. घरातही करू शकतो, पण घरात समजा आपल्याकडे गळती नसेल तर आपण ते म्हणत म्हणत जलाभिषेक आपल्या लक्ष लागत नाही, पण तिथे बसून आपल्याला छान सेवा करता येते. शिवमहिम्न स्तोत्र म्हणा, शिवस्तुती म्हणा किंवा ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यं ह्या मंत्राचा जप करा. तुमच्या मागच्या इडापिडा दूर होतील, तुमचे घरातील पैशाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, जर घरात ताणतणाव भांडणं असतील तर ते मिटतील. अशा अनेक प्रकारच्या आपल्याला लाभ होऊ शकतो, तर ही सेवा नक्की करा.